तर बघा की आज आपण इयत्ता 11वी केमिस्ट्रीचा जो पहिला टॉपिक आहे, इयत्ता 11वी केमिस्ट्रीचा जो पहिला टॉपिक आहे सम बेसिक कॉन्सेप्ट इन अ केमिस्ट्री। बघा त्यातला जो पहिला कन्सेप्ट आहे, बघा की नॉर्मली केमिस्ट्री हा शब्द कसा आला हो, तर केमिस्ट्रीला आपण रसायनशास्त्र असं म्हणतो। बघा की विद्यार्थी मित्र हो, माझा विषय, माझं स्पेशलायझेशन हे एमएससी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक आहे। मी बीएड अपियर आहे, बीएडचं प्रथम वर्ष आपलं पूर्ण झालेलं आहे, एक्झाम झालेली आहे। परंतु विद्यार्थी मित्र हो की अक्षय राजवाडे सर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे विषय कसे घेतात, तर हे स्वतःला मी इम्प्रूव्ह केलेलं आहे। विद्यार्थी मित्र हो, जर तुम्ही नॉलेज वाढवलं किंवा तुम्ही एखादं ध्येय ठरवलं तर जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही। सो कम टू द पॉइंट, बघा की सम बेसिक कन्सेप्ट इन अ केमिस्ट्री। आता केमिस्ट्री हा वर्ड कसा आला हो, बघा तर केमिस्ट्रीला आपण रसायनशास्त्र असं म्हणतो। केमिस्ट्री हा शब्द केमिया या शब्दावरून आला। केमिस्ट्री हा शब्द केमिया नावाचा जो लॅटिन वर्ड आहे त्यापासून आला आणि त्याचा अर्थ ब्लॅक सॉइल असा होतो। आणि जर शास्त्रज्ञांच्या प्रयोगांत असं लक्षात आलं की बरेचसे मूलद्रव्य आहेत, बरेचसे क्षार आहेत, ते काळ्या मातीमध्येच आढळतात। आता बघा की सम बेसिक कन्सेप्ट मधला पहिला जो कन्सेप्ट आहे तो आहे मॅटर। मॅटरला आपण काय म्हणत असतो, द्रव्य असं म्हणत असतो। आता बघा की विच इज द डेफिनेशन ऑफ मॅटर, तर मॅटरची डेफिनेशन अशी आहे की एनीथिंग विच हॅज मास, बघा एनीथिंग विच हॅज मास, एनीथिंग विच हॅज मास but it occupies space, anything which has mass but it occupies space। म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, तर मी प्रत्येक वाक्य मराठीमध्ये का लिहून देतोय, कारण बऱ्यापैकी मुलं ही मराठी माध्यमातले आहेत, त्यांना विज्ञान आधी 8वी 9वी 10वी ला मराठीमध्ये झालेला आहे आणि त्यांना कुठेही तफावत आढळू नये म्हणून त्यांना मी मराठीमध्ये लिहून देतोय। द्रव्य जागा व्यापते, द्रव्य जागा काय करते, व्यापते। बघा एनीथिंग विच हॅज मास बट इट ऑक्युपाइज स्पेस, द्रव्य काय करतं, जागा व्यापतं। म्हणजे समजा तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घेतलं किंवा तुम्ही एखाद्या बाउल मध्ये पाणी घेतलं, सपोज आय एम कन्सिडरिंग एनी बाउल, अँड त्या बाउल मध्ये तुम्ही पाणी घेतल्यानंतर ते पाणी समजा तुम्ही जर जमिनीवरती काय केलं तर ते पाणी ओतलं खाली, तर ऑब्वियसली द्रव्य काय करणार, जागा व्यापणार। केमिस्ट्री हा शब्द कुठून आला, केमी या शब्दावरून आला। मॅटर म्हणजे द्रव्य आणि मॅटरची डेफिनेशन काय, एनीथिंग विच हॅज मास बट इट ऑक्युपाइज स्पेस इज कॉल्ड ॲज मॅटर। आणि द्रव्य काय करते, नेहमी जागा व्यापते। विद्यार्थी मित्र हो, आजच्या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबणार आहोत। इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो घेणार आहोत। धन्यवाद।